बोलर आहे का पाकट आहे? पाकट आहे. बागड्यांचा वाटा. जवला कसा आहे तो? ओली मच्छी. इथे तुम्हाला मार्केटच्या बाहेर पिशव्या वगैरे भेटतील. आय होप मस्त असेल. तर आज आपण कोयनाडमध्ये आलोय. म्हणजे मागच्या वेळेस आपण कोयनाडमध्ये आलेलो मच्छीसाठी. सुकी मच्छी भेटणार आहे इथं. म्हणजे ड्राय फिश मार्केट आहे आणि मस्त मच्छी आपल्याला फ्रेश भेटते इथं. तर भाव बघूया मार्केटमध्ये भाव काय आहे सुक्या मच्छीचा तो आज दिसणार आहे. तर चला माझ्यासोबत. त्या दांडी सुकट, माकल्या, बोंबील, मच्छीच मच्छी. चला. माकल्यांचा वाटा कसा आहे? माकल्यांचा वाटा कसा आहे? 400 रुपये. किती किलो होईल? 1 किलो जास्त आहे का? बागड्यांचा वाटा. सगळ्यांचा फोटो काढायचा आहे आता. मग येतील कशी लोक इथं? बघ बघ 50 रुपयाचं 6 एक्स्ट्रा. अजून आपण बघूया देतोय का मावशी. बोंबील घेतलं 400 रुपये किलो. बोंबील मस्त सुकं सुकं आहेत ना. आंबारा आहे इकडे. माकल्या घेतल्या आपण 300 रुपये किलो. भरपूर सारी मच्छी आहे. तिकडे साईडला पण जाऊ आपण. आजी बसते ना याच्याकडे पाकट आहे. पाकट बघू आपण. तुला आहे दांडी सुकट आणि चांगला आहे. चांगला आहे बघूया. पाकट दाखवते मी तुम्हाला. पाकट किती मस्त आहे बघा. बोलर आहे का पाकट आहे? पाकट आहे. पाकट आहे का? बोलर कोणता? कसा किलो? 700. 700 रुपये किलो. कमी करावं आजी. आता निघाले पैसे उठले. 700 रुपये किलो. माकल्या 500 किलो. 450 बोने. 450 रुपये. माकल्या बघ कसं बुड्या बुड्या आहेत. आल्या नाही बघा. दुधासारखे माकल्या पण सुकवले. पण वाकट्या जरा बारीक आहेत. वाकट्या मोठ्या नाही. पिटी वाकट्या नाही. तिथे मोठ्या म्हणजे बारक्या. हा कोणत्या बारक्या आहेत ते बघ. नवी आहेत त्या कशा आहेत? 700. 700 रुपये. मच्छीला थोडा भाव वाढलाय. काहीच आपण मच्छी घ्यायला सुकी मच्छी कोयनाडमध्ये आणि मस्त सुकी मच्छी आहे. तुम्ही बघितली असेल. आणि भाव वगैरे जो आहे ना तो आपल्याला समजणारच आहे. तर चला पुढे. बरीचशी मच्छी आहे. भाव आपल्याला समजणारच आहे नंतर. आणि मोठा असं मार्केट आहे. तर आपण जरा उशिरा आलो. म्हणजे आपण उशिराच येतो. काय बोंबील कसे आहेत मावशी? 750. हे 500 किलो. भरपूर येतील. चांगले येतील. ते काटा लागला काही अशा पाट्याच्या पाट्या दिसतील बघा. आपण त्या साईडला अर्धी मच्छी घेतली. आपण थोडीशी अजून मच्छी घ्यायची. हे बघा कशा पाट्या लावलेल्या आहेत. तिकडं तिथपर्यंत मार्केट मोठा आहे. चल हे बघा. हे बघा पिशव्या घेतल्या भरून. चला हे वाकट्या आहेत. या मस्त वाकट्या आहेत. मावशी जवळ जवला आहे. जवला बघूया. जवला कसा आहे तो? किती होईल तो? 100 रुपयाचा किलो. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. हात लावून बघ. ओला आहे का कसं? काटा नाही. जवला चांगला आहे. सुका द्या. 100चा 1 किलो होईल ना. किलोवर घ्या. 150 रुपये किलो देते. द्या झोपू. 120 घ्या. 130 द्या. 120 किलो घ्या. 120 रुपये किलो. आहे मच्छी सुकी आहे एकदम. भरपूर मोठा मार्केट आहे. मावशे चवला मांदेली आहेत तिकडं. लास्ट टाइमला मांदेली घेऊन गेलेलो पण खालीच नाही. आता नको. बघ अशा पाट्याच्या पाट्या भरलेल्या आहेत आणि जाम मच्छी आहे. आंबारा एकदम फ्रेश आहे. आंबारा नाही घेतला आपण.
इकडे पण आहे बघा. चला पुढं. पडदं वगैरे कसं लावलेलं आहेत बघा. सकाळचा मार्केट असतो लवकर, तर आपण लवकर काय कधी म्हणजे मागच्या वेळेस पण लवकर आलो नव्हतो आणि आता पण. जिथे बघाल तिथे तुम्हाला जाऊला वाक्या बोंबील आपल्याला काय घ्यायचं नाही का, बांगडे घ्यायचे. चला गाईज आहे ना, मार्केटमध्ये भरपूर मच्छी आहे. आपण म्हणजे मच्छी आता बघितलीच आहे आणि मच्छीचा भाव पण आपल्याला समजला आहे. तर आता आहे ना अजून त्या साईडला आपल्याला जायचं, तर तिकडं जरासा राऊंड मारू आपण आणि बघू. आपण मागच्या वेळेस तर तिकडं पण गेलेलो, भाजी मार्केट आहे त्या साईडला, तिकडं पण गेलेलो. पण आता नाही जाणार आपण फक्त मच्छी मार्केटमध्ये, कारण भरपूर उशीर झालाय. आपण इकडे म्हणजे शॉपिंगसाठी आलेलो, तर तिकडून मार्केटमध्ये आलोय. आणि मागच्या वेळेस आपण दाखवलं होतं हा मार्केट, पण जास्त आपल्याला काय बघायला भेटलं नाही. पण आता पण तशीच परिस्थिती आहे, कारण आपण सकाळी लवकर नाही आलो, त्याच्यामुळं मावशी वगैरे सगळ्या बसलेल्या आहेत. हा नॉर्मल मार्केट आहे, म्हणजे होलसेलच आपल्याला होलसेल रेटमध्येच भेटतं. पण त्याच्या साईडला तिकडच्या बाजूला तिकडे ना भरपूर मोठा म्हणजे पोतल्या भरून आपल्याला मच्छी भेटणार आहे. ते ती सकाळी या टायमाला नाही. कधी आलात तर सोमवारी या आणि सकाळच्या टायमाला या, म्हणजे 6 किंवा 5 वाजेपर्यंत. चला, इथे तुम्हाला मार्केटच्या बाहेर पिशव्या वगैरे भेटतील, पण शक्यतो घरातूनच घेऊन या मोठ्या मोठ्या पिशव्या, इथून नका घेऊ. नाही, खोबरा आहे, खोबरा बघा 120 रुपये किलो. लसूण कसं आहे काय हो, लसूण कसं आहे? 180 रुपये आणि खोबरा 120. चला बघूया अजून कमीमध्ये काय आपल्याला भेटतं की नाही, कमी करू थोडं पैसे. चला तिकडच्या साईडला आई चाली, जरा तिकडं विचारून येते काय नक्की भाव आहे सगळीकडे. गाईज खोबरा काढूया आपण. मस्त अशा गोल गोल वाट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. एक एक चांगली गोष्ट आहे का आपल्याला निवडून देतं ते. छोटी आहे, खोबरा मस्त आहे गाईज. या तुम्ही पण इथं नक्कीच या मार्केटला, तुम्हाला म्हणजे कमी रेटमध्येच भेटणार आहे. चिंच कशी आहे? ते चिंच बघा, चिंच कसा पॉकेट भरलेला आहे. कितीला आहे काय माहिती नाही, विचारलं नाही. मावशी चिंच कशी आहे? 1 किलो करा. 80 रुपयाला पाऊच. पण आपण दुसरीकडे विचारू, अजून आपल्याला स्वस्त भेटेल. झाली झाला, आपण 1 किलो घेतलाय. या मावशीकडे या खोबरा घ्यायला. तुम्ही कुठून आलात मच्छी घ्यायला? वाहाल, कुंडे वाहाल, वाहाल उलवा, उलव्यावरून आल्यात बघा मच्छी घ्यायला. मिरची मसाला घ्यायला. मिरची मसाला इकडे भेटतं, इकडे या तुम्ही पोयनाड मध्ये आणि घ्या. 5 किलो खोबरा घेतलाय आपण, तेवढा नाही 1 किलो घेतलाय आपण. मावशीला पैसे देऊया. मावशी घ्या खोबरा घेतलं. हे बघा या ताई पण आलेल्या आहेत खोबरा घ्यायला. गर्दी बघितली आणि आल्या, गर्दी बघितली आणि इथं आल्या. कुठे घेतला? चला आपण खोबरा वगैरे घेतलाय, आता इकडे जाऊया. चला हो, चला हाताला पकडून चाललोय बघा. लसूण मध्ये आलोय. मग आपल्याला काय मच्छीच नाही, मच्छी लसूण खोबरा वगैरे नाही. आपल्याला इथं ना आंब पण भेटणार आहेत आणि भाजी पण. भाजी मार्केट तिकडे आहे, पण भाजी आपण एवढं लांबून काय घेऊन जाणार नाही, तर तिकडे नको जायला. आपण आंब्यांसाठी जाऊया या साईडला. इकडं आम्ही तिकडून घेतला खोबरा, आई इथं आली बघा, आईने इथून घेतलाय. आता मागच्या वेळेस आम्ही भरपूर जणी होतो, म्हणजे 4-5 वहिनी ताई सगळी. आता आम्ही दोघीच आलोय, आई आणि मी. चल घेतला. आता काय घ्यायचं आहे? आंब नाही घ्यायचं का? नको येऊ, नको येऊ मोठा, जास्त मोठा पण नको येऊ लसूण. चला
सरळ आता मार्केटमधून बाहेर निघतोय आपण. चला इथे पण आंबे आहेत पण नाही तेवढे खास. मावशी चिंच कशी आहे? 100 रुपये एवढीशी. येईल कितीला? 90 रुपये. पुढं बघूया आपण. इथं कलिंगड आहेत आपण. कांदा पण आहेत सफेद. चला पुढं बघू. चला जरा एकच जागेवर नाही राहायचा. पुढं पुढं भाव विचारत जायचा. पुढं पुढं कमी कमी पुढं जास्त. चिंच कशी आहे मावशी? 100 रुपये. आणि कोकम? कोकम 50 गावठी आहे. हा पॉकेट कितीला आहे? 50 रुपये पाव. गोड आहे की आपला आंबट? आहे. आंबट आहे. कितीला येईल? पाव किलो 50. 50च? कमी नाही? किती पाहिजे? कुठंच कमी नाही भेटत. 1 किलो काय करणार आहे? कोकम बघा ना कसा आहे तो. दुकानाच्या कोकमला आंबटपणा पण नसतं ना, बिया भरलेला. आणि चिंच कशी द्याल बोला? 100 रुपये. ही किती आहे? अर्धा किलो. अर्धा किलो आहे का? 1 किलो घेतली तर 180. 2 गोळे 180 ला. ओके 180 ला 2 गोळ. चला बघू. आपण आता सरबत पितोय. कोकम सरबत. लिंबू सरबत नको आपल्याला. कोकम सरबत घेतोय. आणि मार्केटमधून मच्छी वगैरे घेतली आपण. आता बाहेर निघलो आपण. सकाळी 6 वाजता घरातून निघलेलो. तर आता वाजलेले आहेत 10:30. आणि बघूया अजून काय शॉपिंग करता आली तर करूया. आधी थंडगार होऊया. हे बघा तुम्ही बघा सगळी थंड वगैरे घेतात का? गरमी जास्त आहे ना म्हणून. भरपूर आहे. अननसाची पण आहे पण नको. आपण कोकम सरबतच घेऊया. चला गाईज या कोकम सरबत प्यायला. आपण आधी बघितलंच नव्हतं. मच्छी मार्केटमधून आता बाहेर निघल्यावर बघतोय. म्हणजे मच्छी मार्केटच्या बाहेरच आपल्याला कडधान्य वगैरे लाईन बाय लाईन अशी बघा भरपूर मोठी लाईन आहे. इकडून एवढा भाग जो आहे ना तो कडधान्यच आहे. आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रकारचा कडधान्य दिसणार आहे. वाटाणे, वाल, चणे हिशोब चालू आहे तिकडं. आणि या साईडला म्हणजे मार्केट तर तिथं आहे. आपण आधी मार्केटमध्ये गेलो होतो तर मार्केटमधून बाहेर निघल्या कडधान्य वगैरे दिसलं तिथं. तर आपण आता बघतोय कशा आहेत कडधान्य. मग तुम्ही या मार्केटला याल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. मसाल्यापासून कडधान्यापासून मच्छी भाजी वगैरे सगळं काही ते भेटणार. मोठा असा मार्केट आहे. लालबागचा आंबा बघा 200 रुपये डझन. कमी करूया आपण. चला आपल्याला आंबा म्हणजे असं पुढं पण इथला भाव करू आपण आणि पुढे पण बघू आपण. बाई मावशी जवळ आहे. गावठी आंबा आहेत गावठी. आई कसं आहेत बघ पहिले. गाईस पूर्ण रस्ता आहे ना असा रस्त्याच्या साईडला असं हे लागलेलं आहे. भाजी मच्छी आणि पूर्ण मार्केटच आहे. हा तर इकडून आपण आलो. आता चाललोय रिटर्न. आपण केली शॉपिंग आता. चला आता ऊन चढत चाललाय. 11 वाजले 11. चला हे कच्चे आंबे हे बी मस्त होतं इथे. ओली मच्छी मावशीकडे. आणि इकडं कडधान्य सुकी मच्छी पण आहे इकडल्या साईडला. इकडं बघा ही मावशी चिंचा घेऊन बसली. चिंचा आहेत रांजना. चिंचेचा वाटा कसा आहे तो मावशी? तो वाटा कसा आहे चिंचेचा? 20 रुपये. आपण घेऊया. कसा आहे? राजापुरी. राजापुरी ना कसा आहे तो? 250 रुपये. आणि हे हा आंबा कोणता आहे? कोणता आंबा आहे? आवाज नाही मावशीला. कुठली जात आहे आंब्याची? केशरी. केशरी कसं बघ
अडीचशे होते. बघूया आपण. ते पण हापूस बघूया. उतरवलेले गावठी हापूस. कसे आहेत ते? हापूस आहेत तिकडे, ते बघा त्या साईडला. हापूस, दशहरी, राजापुरी. अजून कोणता आंबा आहे? गाईस बघा, आम्ही इथं आलो, लगेच गर्दी झाली आंब्यांसाठी. आता मला असं वाटतं टोपली खाली होणार. इकडे बघा, बघू घेऊन टेस्ट करून बघूया. पावडरचं खाण्यापेक्षा गावठी खाल्लेलं चांगलं. तर चला गाईज, आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल. आपण आता कोयनाडमधून मार्केटमधून बाहेर निघतोय आणि भरपूर ऊन आहे. आता 11:30 वाजलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत, म्हणजे आता आपण 1.5 तास तरी लागणार आहे आपली, 1.5 किंवा 2 तास. बघू आपण कसं जातो आता शॉपिंग करत करत. अजून रस्त्याला पण आपल्याला काय घेता आला तर घेऊ. आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.